नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. तर आजपासून मी तुम्हाला माझा स्वामी अनुभव सांगणार आहे. म्हणजे स्वामी सेवा केल्यानंतर जे मला अनुभव आला तर तो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहिली मी माझी थोडी माहिती देते तुम्हाला. तर माझा जन्म कोकणातला आहे, म्हणजे मी रायगडचे आहे, जिल्हा रायगड, तालुका खालापूर. चौक आणि कर्जच्यामध्ये माझं छोटंसं गाव आहे. तर तिथे माझा जन्म झाला. तिथेच मी लहानाची मोठी झाले. नंतर शाळा शिक्षण सर्व तिथंच झालं माझं. त्याच्यानंतर मग माझं लग्न झालं अहमदनगरमध्ये, जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेरमध्येच माझं घर आहे, सासर. तर तिथे लग्न झालं. तर लहानपणापासून मी मोठी होईपर्यंत पांडुरंगाची सेवा आमच्या घरात, माझे पप्पा कीर्तनकार होते. तर ते एकदम म्हणजे पांडुरंगाची सेवा इतकी वेड्यासारखे करायचे. दिवस रात्र ते नुसते सेवा करायचे. सकाळ संध्याकाळ, रात्री इकडे कीर्तनाला जा, तिकडे कीर्तनाला जा, असं त्यांचं चालायचं. आणि दुपारी म्हणजे सकाळी 7:30ला सकाळी पहाटे उठून काकडा करायचा, पूजा करायची, ज्ञानेश्वरी वाचायची. नंतर डबा घ्यायचा, कामावर जायचं. कामाला ते ठाण्याला जायचे. तिथून संध्याकाळी घरी यायचे 5-6 वाजेपर्यंत घरी यायचे. कधी कधी 9-10 वाजायचे. मग कितीही वाजू, रात्रीचे 9 वाजू, 10 वाजू, 11 वाजू, घरी आल्यानंतर आंघोळ करणार, परत नंतर पूजा करणार, हरिपाठ करणार, ज्ञानेश्वरी वाचणार आणि मग नंतर जेवणार. आणि त्याच्यानंतर रात्री परत कुठे कीर्तन प्रवचन काही असेल तर तिकडे जाणार. असं त्यांचं आज चालू असायचं. तर मला म्हणजे मी एक प्रकारचे नास्तिकच होते लहानपणापासूनच. माझे पप्पा सेवा करायचे तर मी त्यांना बडबड करायची, काय तुम्ही पूजा करताय, तो काय देतो आहे आपल्याला, देवाने काय दिलं आपल्याला, काय केलं, तुम्ही दिवस रात्र त्यांची पूजा करता. तर मग माझे पप्पा म्हणायचे, काय वाईट केलं आपलं? वाईट तर काय केलेलं नाही ना, आपण खातोय ना सुखाने, 4 घास सुखाने खातोय, चांगलं जगतोय, चांगलं आयुष्य आहे ना आपलं. तर का तू म्हणजे तुला नाही करायची पूजा, तू करू नको, पण दुसरं करते त्याच्यामध्ये येऊ नको, आडवी येऊ नको, असं ते मला बोलायचे. पण मी कधी देवाची पूजा केली नव्हती. आणि जे करल म्हणजे माझ्या घरात माझी मम्मी करायची, पप्पा करायचे, त्यांना मी अशी बडबड करायची. ते अन्नदान करायचे, भरपूर काही करायचे. पण मग मी वैतागाचे कधी कधी. तर मला माझे पप्पा म्हणायचे, तू नास्तिक आहेस, असं म्हणायचे सरळ. त्यामुळे स्वामी मला माहीतच नव्हते. लहानपणापासून पांडुरंगाची भक्ती आमच्या घरात व्हायची, त्यामुळे मला पांडुरंग हेच माहिती होते. दुसरं काही म्हणजे स्वामी हे माहीतच नव्हतं. फक्त एक असं शाळेत असताना किंवा असं कुठं चित्र बघितलं तर मी अशी म्हणायची, काय हा देव पूर्ण उघडा देव आहे, असं कुठं देव असतो का, असं मी म्हणायचे. पण कधी कोणाला बोलले नव्हते, मनातच असा मी विचार करायचे. त्यामुळे स्वामींची सेवा करायचा असा कधी हेच आलं नव्हता, म्हणजे प्रश्नच पडला नाही किंवा अनुभव किंवा काही म्हणा, स्वामींचे मी कधी केलंच नव्हतं. मग नंतर लग्न झाल्यानंतर 3 वर्ष मस्त आमचा संसार दोघांचा झाला. म्हणजे काहीच टेन्शन नव्हतं, मस्त आमचं चाललं होतं. 3 वर्ष 1 महिना झाल्यानंतर माझी मुलगी झाली. तिचं नाव आम्ही मुक्ता ठेवलं. ती झाली. त्याच्यानंतर तिचे 2 बड्डे चांगले आम्ही साजरे केले, म्हणजे 2-2.5 वर्ष झाले. आणि नंतर मग माझ्या मिस्टरांची बदली झाली. तर ती श्रीवर्धनला झाली बदली. मग त्यांनी श्रीवर्धनला ते जाऊन आले, गाडीवरतीच गेले. पण जाते वेळेस त्या इकडचे बरेच शिक्षकांची श्रीवर्धनला बदली झाली होती. मग असे सर्वजण मिळून गेले आणि तिकडं जिथं बदली झाली त्या शाळेवर जाऊन हजर होऊन आले. म्हणजे शाळा बघून आले, कुठे काय आहे, कसं काय ते बघून आले. त्याच्यानंतर आम्ही एक दिवस गाडी केली आणि रूम बघायला गेलो. म्हणजे तिकडं सर्व सामान घेऊन जायचं होतं. तर रूम बघायला गेलो. पूर्ण दिवसभर फिरलो आम्ही. पण रूम काय चांगल्या नव्हत्या. रूम पण चांगल्या आणि एकदम तो असा समुद्रकिनारा नुसता आणि झाडं, घरं काय आम्हाला चांगलं तिथं रूम भेटली नाही. मग आम्ही असं ठरवलं की सध्या 2-3 महिने हे तिकडं जाऊन राहणार. मित्रांमध्ये ज्या मित्रांनी रूम घेतले राहायला, फक्त मित्र त्यांच्यामध्ये राहणार होते आणि 1-2 महिने ते असे काढणार होते. तोपर्यंत ते तिकडे चांगली
जागा बघणार होते किंवा रूम बघणार होते आणि मग नंतर मला आणि माझ्या मुलीला घेऊन जाणार होते, असं ठरलं आमचं. मग आम्ही घरी आलो. नंतर ज्या दिवशी त्यांना जॉईन व्हायला जायचं होतं श्रीवर्धनला, तर त्याच्या 2 दिवस आधी त्यांना दररोज सकाळी पहाटे उठून अलिबागला जायचं, अलिबागला दिवस घालवायचा, रात्री यायचे, जेवण झोपेपर्यंत 12 वाजायचे, परत दुसऱ्या दिवशी अलिबागला जायचं, असं 3 दिवस सतत चालू होतं. म्हणजे ते बदलीचंच चालू होतं सर्व त्यांचं. नंतर ते झालं. 3 दिवस त्यांनी ती दगदग केली. तिसऱ्या दिवशी सकाळी त्यांना श्रीवर्धनला जायचं होतं. तर मी त्यांना आदल्या दिवशी म्हणले की तुम्ही आता 3 दिवस तुमची खूप म्हणजे जागरण झाले, दगदग झाली, तर तुम्ही बाईकवरती जाऊ नका. आपली एक छोटासा पिकअप करा, त्याच्यात तुमचं सामान जाऊ द्या, गाडी जाऊ द्या, तुमची झोप पण होईल. इथून तुम्ही झोपून गेले श्रीवर्धनला जाईपर्यंत झोप पण पूर्ण होईल, असं मी त्यांना सांगत होते. पण ते नाही ऐकले. ते म्हणले नाही, मी गाडीवरच जाणार. तर त्यांचे एक मित्र आमच्या शेजारीच राहत होते, ते सुद्धा म्हणले की तुम्ही गाडी करून जा, तुमची झोप पूर्ण होईल, सामान पण जाईल आणि मग निवांत, असं त्यांनी पण सांगितलं. ते ऐकलं नाही, त्यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. नंतर दुसरे एक शिक्षक होते, ते थोडे वयाने मोठे होते, पण त्यांचीसुद्धा बदली तिकडंच झाली होती. तर त्यांनीसुद्धा तेच सांगितलं, सर तुम्ही माझ्याबरोबर चला, माझ्या गाडीत चला. त्यांची 4 व्हीलर होती. मग मी तुम्हाला तिकडं सोडतो, नंतर 8 दिवसांनी आपण परत शनिवार रविवारी येऊ आणि मग तुमची गाडी घेऊन जाऊ. तरी ते ऐकले नाही. ते म्हणले नाही, तुम्ही एक काम करा, माझं सामान तुमच्या गाडीत घेऊन जा, मी बाईकवरती पुढे जातो. असं ठरलं. मग झोपायला रात्रीचे 12 वाजले. झोपलो आम्ही. पहाटे मी 3-3:30च्या दरम्यान उठले. ते पण उठले. ते त्यांचं आवरायला घेतलं त्यांनी. मग मी त्यांना डबा केला, म्हणजे दिवसभर त्यांना खाता येईल एवढं चपाती भाजी केली मी. त्या दिवशी होता सोमवार आणि मग मी त्यांना चपाती भाजी केली. ते घरातून 5 वाजता घरातून बाहेर पडले. तर ते जातेवेळी माझी मुलगी उठली. तर ती म्हणली चल जाऊ आपण पप्पांना बाहेर घालवायला जाऊ. मग मी आणि आम्ही बिल्डिंगच्या बाहेर आलो त्यांना घालवायला. त्यांना ते गाडीवर बसले आणि गाडी जोपर्यंत आम्हाला दिसत होती तोपर्यंत आम्ही तिथंच उभे राहिलो. तर माझी मुलगी रडायला लागली, बोलली पप्पांकडे जायचं आहे. तर मी म्हटलं आता पप्पा गेले. आता ते दिसत नव्हते आम्हाला. जोपर्यंत दिसत होते तोपर्यंत आम्ही तिथं थांबलो. नंतर मग ते आम्हाला दिसायचं बंद झाले. मग आम्ही घरी आतमध्ये गेलो, रूममध्ये गेलो आणि मी तिला झोपवायला घेतलं, कारण का ती 2.5 वर्षाची होती. मी तिला झोपवत होते. तिला झोपवता मी पण झोपून गेले. आणि मग नंतर ना मला स्वप्न पडलं, म्हणजे 6:30 पावणे 7च्या दरम्यान स्वप्न पडलं. दाराची बेल वाजली. तर मी दार उघडलं. तर हे जसे गेले होते निघून, जीन्स पॅन्ट घातली होती निळ्या कलरची आणि व्हाईट टी-शर्ट घातलं होतं. तर हे गेले होते तसेच ते परत आले. तर मी म्हटलं का आले तुम्ही? ते म्हणले माझं महत्त्वाचं सामान राहिले म्हणून मी आले. मी त्यांना म्हटले आता आले तुम्ही तर जाऊ नका, परत सामान घ्या आणि आजची रात्र म्हणजे आजचा दिवस इथं राहा आणि उद्या सकाळी जा. नाही म्हटले मीच आज मला हजर व्हायला जायला पाहिजे, असे म्हटले ते. आणि ते गेले आणि माझ्या दाराची बेल वाजली. मी उठले, दार उघडलं. मला वाटलं खरोखरच ते आले. बेल वाजली, मी दरवाजा उघडला. तर त्यांचं ते मित्र होते, ते सामान घ्यायला आले होते. मग त्यांना सामान दिलं. म्हणजे 2 बॅगा होत्या. तर त्यांचे ते सर होते. तर ते म्हटले मी सामान घ्यायला आलो सरांचं. मग मी एक पिशवी ते सर घेऊन गेले गाडीत ठेवायला आणि मी दुसरी पिशवी, म्हटलं आता ते रस्त्यावरती गाडी लावली होती, ते पिशवी ठेवायला गेले होते. ते येईपर्यंत मी दुसरी बॅग काढली आणि घराच्या बाहेर घेऊन आले गॅलरीत. ती बॅग गॅलरीत घेऊन आल्यानंतर माझा फोन वाजला. तर मी बॅग तिथेच ठेवली आणि फोन घ्यायला घरात गेले. आतमध्ये गेले तर ह्यांचा फोन होता. मला वाटलं ह्यांचा फोन आला. मी फोन उचलला. मी त्यांना सांगणार होते की तुमचे सर आलेत बॅग घ्यायला, असं सांगणार होते. तर मला तिकडून एक माणूस होता, तो म्हणला तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, अपघात झाला आहे, त्यांना आम्ही इथे माणगावला अपघात झाला आहे, त्यांना आम्ही इथे सरकारी दवाखान्यात घेऊन जातो आहे. तर तुम्ही जिथे कुठे असाल ते तिथून या, माणगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये या.
तर मी तेवढंच ऐकलं. मी रडायला लागले. ते काय झालं ते मी उद्या सांगेल, उद्याच्या भागामध्ये. तर असंच मी तुम्हाला थोडं थोडं माझं अनुभव स्वामींचा, मी स्वामी सेवेत कशी लागले किंवा माझे मिस्टर कसे स्वामी सेवेत आले. कारण का ते पांडुरंगाची भक्ती करायचे, त्यांच्या गळ्यात माळ होती. तर त्यांनासुद्धा त्यांचा भाऊ सांगायचा की तू जप करत जा, नामस्मरण करत जा. तर ते म्हणायचे पांडुरंगाचं केलं काय, स्वामींचं केलं काय, सर्व देव एकच आहेत. त्यामुळे ते पांडुरंगाचं जास्त करायचे. नंतर मग ते सुद्धा आता स्वामी सेवा करायला लागलेले आहेत. तर आधी पांडुरंगाची सेवा करत होते, नंतर आता ते स्वामींची करायला लागलेले आहेत. तर ते कसं झालं हे मी तुम्हाला नंतरच्या भागात. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.